एके दिवशी रात्री 2 नंतर बाईने बाळाप्पास हाक मारली. त्यावर अन्य सेवेकऱ्यांनी सांगितले की ते नुकतेच झोपले आहेत, त्यांना विश्रांती पाहिजे की नको. बाई संतापाने लाल झाल्या, वाटेल तसा बकावा सुरू झाला आणि स्वामी तात्काळ गरजले. काय ग रांडे, तुझ्या बापाचा तो नोकर आहे का? त्याच बोलतेस. इथे कळवळून महाराजांनी काळजी घ्यावी आपल्या शिष्यांची. बाईचं तोंड थांबलं. साऱ्या सेवेकऱ्यांना स्वामी प्रेमाने वागवीत. प्रेम आणि कारुण्य हा संतांचा स्थायी भाव असतो. कोणाचं काही चुकलं की स्वामी नमस्कार हो असं म्हणा. स्वामींनी असं म्हटलं की समजायचं की आपलं काहीतरी चुकलंय. आणि स्वामी आपल्या सेवकांची प्रसंगी कसोटी पाहत. हेतू हा की साधकाची दशा उदास व्हावी. अतीव त्याग आणि तपस्येने त्यांनी देव जवळ करावा. सद्गुरु सेवेच्या मार्गाने देव आकळतो हे तत्व स्वामी प्रसंगोपात साधकाच्या चित्तावर ठसवीत. एखादा मूर्तीपूजेचे स्तोम वाजवू लागला की स्वामी त्यास टाळ्यावर आणे. सद्गुरु लाभातच विवेक प्राप्ती होते. स्वामींजवळ निरनिराळ्या मूर्ती असत. एकदा गणपतराव नावाच्या सेवेकऱ्याने स्वामींची पूजा झाल्यावर उर्वरित गंधफुले मूर्तींना वाहिली. त्यावर स्वामींनी त्याच्या श्रीमुखात भडकावली. बाळाप्पांनी गणपतरावांना शांत केलं. आपण मूर्तीपूजा पूर्णावून श्री गुरुपायी आलो आहोत. आता तेच देव आणि तीच ब्रह्मवस्तू, आत्मावस्तू. श्री बाळाप्पा महाराज हे कर्मठ ब्राह्मण होते. त्यांचं सोहळं ओळ कडक होतं, तथापि त्यांच्या सद्गुरूंचा म्हणजे स्वामी समर्थांचा हा सारा भेद मावळला होता. बाळाप्पांच्या मनातील हा विकल्प घालवण्यासाठी स्वामींनी एक युक्ती केली. त्या दिवशी स्वामी श्री कुलकर्णी यांच्या घरी होते. तिच्या हाती असलेले पाणी आणावयास स्वामींनी बाळाप्पास सांगितले. ती सुतकी बाई होती. विटाळलेले पाणी आणायच्या विकल्पाने बाळाप्पा थोडस थबकले, परंतु पुन्हा पुकारा झाल्यावर बाळाप्पांनी पाणी आणून दिले. स्वानंदपूर्ण महात्म्याची सारीच साधना निजदेह विसरून जाते. शिष्याला घडवण्याची ही प्रक्रिया चालू आहे. हे संदर्भ स्वामी चरित्रातले नाहीत. कसं घडवलं जातं शिष्यानं, जसं आपण सद्गुरु दादांचं चरित्र जेव्हा पाहतो त्याला पिठले महाराजांनी अचानक त्यांना सांगावा की उसाचा रस घेऊन या, किंवा काल्याचा प्रसाद करायचा आहे, कोथिंबीर घेऊन या, असं सद्गुरूंनी एखादं काम सांगावं आणि इतक्या प्रेमाने आणि ओढीनं मग देहभान विसरून ते कार्य शिष्याने करावं, ही शिष्याची कसोटी आहे. आणि अशा प्रकारचं महाराज बाळाप्पा महाराजांना घडवायचं काम चालू होतं. स्वामींना खेळण्यासाठी धान्य, डाळी, बदाम, खारका लागत. ते कोणत्या वेळी काय मागतील याचा नेम नसे. दर्शनार्थींना ते प्रसाद म्हणून या वस्तू देत. एके दिवशी स्वामींनी हरभरे मागितले, परंतु ते शिल्लक नव्हते. समोर येणारे सर्व धान्य आणि प्रसाद सोळाप्पा घरी घेऊन जात असे. स्वामी बाळाप्पांना उद्देशून म्हणाले, काय रे मी तुला कशाच ठेवलंय? यापुढे बाळाप्पांनी याची दक्षता घेतली आणि परिसरातील सेवकांना स्वामी नित्य संक्षेपाने आणि सूत्र रूपाने नीतीचे धडे देत. स्वामी निद्रिस्त असले म्हणजे सेवेकरी पत्ते खेळत आणि स्वामींना ते अजिबात आवडत नसत. अशा खेळांनी संसार पालथा होतो, असाच त्यांचा स्वभावातील गणितार्थ. स्वामींकडे येणाऱ्या लोकांना बाळाप्पा महाराज त्यांचे पत्ते विचारित. म्हणजे तुम्ही कुठून आलात, काय आलात. स्वामींना असल्या चौकशी आवडत नसत. स्वामी एकदा बाळाप्पांना म्हणाले, काय रे तुला त्याच्या गावी जायचंय की काय? बाळाप्पांनी यापुढं असं विचारणं सोडूनच दिलं. अक्कलकोट हे अक्कल शिकण्याचं स्थान आहे असं स्वामी कधी कधी म्हणत. स्वामींच्या अशा सूचक शब्दांचा अर्थ बाळाप्पांच्या सत्वरधानी येत असे आणि संतांच्या अंतरंगाची निशाणीच संतच जाणतात. त्याप्रमाणे बाळाप्पा महाराजांची ही ख्याती झाली. बाळाप्पांची स्वामी सेवा प्रतिदिन शुक्लेंदुवेतू वृद्धिंगत होत होती. बाळाप्पावरील स्वामींचं प्रेम पाहून सुंदराबाई बाळाप्पांचा द्वेष करू लागली. स्वामींना लघुशंकेस नेणे, शौचास नेणे, स्नान घालणे इत्यादी कामे सुंदराबाईत करीत असे. तिच्या कामात कोणी हस्तक्षेप केला तर तिला ते खपत नसे. एके दिवशी मध्यरात्री स्वामी उठले आणि बाळाप्पा समोरच होते. त्यांनी सुंदराबाईस हाक मारली. तेवढ्याच स्वामी बाळाप्पांना म्हणाले, काय रे तुला नाही करता येत का? बाळाप्पांनी ती सेवा पूर्ण केली. हाही स्वामी चरित्रात उल्लेख आहे. एवढ्याच सुंदराबाईंना जाग आली आणि तिनं ते पाहताच तिच्या तळपायाची आग मस्तकास भडकली. तेव्हापासून सुंदराबाई बाळाप्पांचा द्वेष करू लागली आणि तिने बाळाप्पांशी अबोला धरला. पुढे काही दिवसांनी स्वामींची स्वारी अक्कलकोट जवळील वाडी येथे गेली.
सोळाप्पांनी बाळाप्पास सुंदराबाईंची तऱ्हा पाहून स्वतंत्र भांडी वगैरेचा संच करून दिला. हे स्वयंपाकाची वगैरे जी भांडी आहेत ती. स्वामींच्या स्नानासाठी सुंदराबाईंनी पाणी तापवलं, तसं बाळाप्पांनीही तापवलं. सुंदराबाई स्वामींना शौचाहून आल्यावर स्नानाच्या पाटावर बसू लागली, परंतु स्वामी बाळाप्पांनी मांडलेल्या पाटावरच बसले. मग दोघांनीही स्वामींना स्नान घातलं. दुपारी सुंदराबाईंनी स्वामींसाठी भोजनाचं ताट आणलं. स्वामी जेवेनात. ते बाळाप्पास म्हणाले, माझं ताट आण. आणि मग बाळाप्पांनी नैवेद्याचं ताट आणून स्वामींना जेवू घातलं. स्वामी अंतर्ज्ञानी होते. त्यांना भूत भविष्य सारं काही कळत होतं. आणि त्या दिवशी स्वामींनी सेवेकऱ्यास भोजन करून घेण्यास सांगितले. बाळाप्पांनी पिठलं भात करून खाल्लं. एवढ्यात अक्कलकोटहून राणीसाहेबांची बग्गी येऊन धडकली. बग्गीत बसून स्वामी अक्कलकोटी आले आणि राजमंदिरी राहिली. स्वामींची अंतरशक्ती मनोगत ओळखी मुंगीची अशा अवस्थेची होती. प्रत्येकाच्या मनातील जाणणारं असं हे स्वामींचं रूप. राणीसाहेब सुंदराबाईंचे द्वारा स्वामींची पूजा करीत. शिवाय स्वामी सेवेसाठी संस्थानातून त्यांनी काही नोकर चाकर कारकून आदी यांची उपलब्धी करून दिली होती. सुंदराबाईंची ही परिस्थिती पाहून सोळाप्पांनी बाळाप्पा जवळील पितळेची भांडी उपकरणे परत नेली. त्यानंतर बाळाप्पांनी काही पितळेची भांडी आणि उपकरणं खरेदी केली आणि स्वामींची पूजा करू लागले. परंतु स्वामी समर्थांनी पूजा स्वीकारली नाही. महाराजांनी ही हकीकत सोळाप्पांच्या कानी घातली. ते निष्ठावान आणि प्रेमवान स्वामी सेवक होते. त्यांनी बाळाप्पांना पुन्हा चांदीची भांडी आणि पूजा सामग्री आणून दिली आणि नंतर स्वामी बाळाप्पांची सेवा स्वीकारू लागले. आपण सोळाप्पांच्या एखाद्या प्रसंगावरनं त्यांना वाईट ठरवून टाकतो, पण हा प्रसंग आपण जर पाहिला तर आपल्या लक्षात येतं की व्यावहारिक दृष्टिकोनातनं सोळाप्पांनी ती भांडी परत घेऊन टाकली होती, कारण महाराज आता राजवाड्यात राहिलेत आणि तिथली व्यवस्था सुंदराबाई पाहतायत आणि राणीसाहेबांनी तशी व्यवस्था केली आहे. म्हणून बाळाप्पांनी स्वतः भांडी विकत घेतली, पण महाराजांनी त्या भांड्यात जेवले नाहीत. सोळाप्पांची जी भांडी होती त्या भांड्यात स्वयंपाक केल्यानंतर महाराजांनी तो प्रसाद घेतलेला आहे. आता सुंदराबाईंचे प्रस्थ फारच वाढलं. त्या कोणाचाच जुमानीत नसत. सर्व सेवेकऱ्यांना त्या टाकून बोलत, त्रास देत, स्वामींच्या समोर येणारे सर्व पैसे धान्य त्या लांबवीत असत. सर्व सेवेकऱ्यांचे व तिचं वाकडं होतं. भुजंगा शिपायाचं आणि तिचं तर फारच वैमनस्य होतं. एके दिवशी भुजंगाने बाईस वाकड्या तिकड्या आणि बिभत्स शिव्या दिल्या. बाईला राग येऊन ती जीव देण्यासाठी निघून गेली. लोकांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु बाईंचा निश्चय परतेना. स्वामींचे मृदू चित्र द्रवले. त्यांनी बाईस परत आणले. बाई त्राग्याने म्हणाली, स्त्रियांनी अशा शिव्या ऐकण्यापेक्षा मेलेलेच बरं. स्वामी समजावणीच्या सुरात म्हणाले, जसे भिंतीस कोनाडे खिडक्या असतात त्याप्रमाणे शरीरास उंच नीचे अवयव असतात. त्या संबंधी कोणी काही बोललं तरी मनात काही आणू नये. यातील ब्रह्मबोध चिंतनीय आहे. पुढे काही दिवसांनी सुंदराबाईंनी निराहाराचं व्रत घेतलं, म्हणजे उपवास, काही खायचं नाही. परंतु त्यांची वृत्ती ठीक नसल्याने त्या चोरून खात. सर्वजण तिच्याशी भांडत, परंतु बाई सर्वांना पुरून उडे. एके दिवशी स्वामी कोंडू नानांच्या घरी मुक्कामास होते. रात्री 12 वाजता स्वामींनी हुक्का मागितला. बाळाप्पांनी स्वामींस हुक्का दिला. त्यानंतर स्वामी निजेनात, म्हणून बाळाप्पांनी सुंदराबाईस उठवले आणि सांगितले की स्वामी झोपत नाहीत, तुम्ही त्यांना निजवावं. बाळाप्पांवर लाल होऊन सुंदराबाई म्हणाल्या, मला अगोदरच का नाही उठवलं? मग आता निजवा, नाहीतर जागवा. शेवटी बाळाप्पांनी स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवून झोपण्याची विनंती केली आणि स्वामी निद्राधीन झाले. परंतु बाईंनी बाळाप्पांना शिव्यांची लाखोली वाहिली. बाळाप्पांच्या मनी विचार आला, आपण मायबापांच्या शिव्या कधी खाल्ल्या नाहीत, पण आज अकारण या बाईच्या शिव्या खाण्याचा प्रसंग आला. स्वामी अंतर्ज्ञानी होते. त्यांनी बाळाप्पाच्या मनात चाललेले विचार मंथन ऐकले आणि तात्काळ ते बाळाप्पांना म्हणाले, कसा नांदतोस? अरे कसा नांदतोस आणि गुरु हो म्हणतो? स्वामी असे त्रिवार बोलले. त्या क्षणी बाळाप्पांची खात्री झाली, ब्रह्मपदी नाचायचं असेल तर लोखंडाचे चणे खावेच लागतात. नित्याप्रमाणे उशककाली उठून बाळाप्पांनी पाणी तापवण्यास ठेवले. सुंदराबाईंनी महाराजांना रोज सकाळी 4 वाजता उठवेत, परंतु आज त्यांनी स्वामींना उठवलं नाही. स्वामी 7 वाजेपर्यंत उठलेच नाहीत. उठल्यावर बाळाप्पांनी त्यांना शौचास नेऊन आणले. स्वामी बाळाप्पांच्या हातात हात घालून येत होते. एवढ्यात सुंदराबाईंनी बाळाप्पांच्या हातात झटका देऊन स्वामींना ती स्वतः घेरून गेली. खटका उडण्याचीच वेळ, परंतु बाळाप्पा शांत होते. त्यांना माहित होतं, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, रागून चालत नाही.
स्वामींनी ती विनंती मान्य केली. बाळाप्पा नित्याप्रमाणे स्वामींचे चरण धुवू लागले. एवढ्याच सुंदराबाई गरजली, तुझा बाप आला तरी तुला पाय धुवून देणार नाही. आणि नंतर तांब्याची ओढाताण सुरू झाली. स्वामी बाळाप्पांना म्हणाले, का रे भांडतोस? त्यानंतर बाळाप्पांनी तांब्या खाली ठेवला. सुंदराबाईंनी स्नान घातलं आणि पूजा बांधली. सेवेची संधी चुकल्यानं बाळाप्पांना खिन्नता आली. ह्या प्रसंगातून स्वामी किती दयाळू असतील, किंवा दयाळू म्हणण्यापेक्षा आपल्या शिष्याला घडवण्यासाठी स्वामी काय काय सहन करत होते. म्हणजे सुंदराबाईंचं वागणं कसं चालू आहे आपण पाहतोय. सगळं हे स्वीकारतायत, पण आपल्या शिष्यांना घडवत आहेत. अद्भुत आहे सगळं. सुमारे वर्षापासून बाळाप्पा आणि सुंदराबाई यांची स्वामी सेवेच्या संदर्भात घासाघीस चालत होती. प्रत्येक वेळेस बाळाप्पांना नमतं घ्यावं लागे. त्यामुळे बाळाप्पांनी निघून जाण्याचा विचार केला. माणसाचं मोठेपण येथेच कसाला लागते. स्वामी बाळाप्पांचा अहंकार दुखावित होते. स्वामी बाळाप्पांचा अहंकार दुखावित होते आणि संपवितही होते. अहंकार गेल्याशिवाय देवत्व प्राप्त होत नाही. रात्री 8-9 नंतर स्वामी निद्राधीन झाले. बाळाप्पांनी स्वतः जवळील चीज वस्तू कारभाराच्या हवाली केल्या. समर्थांना दंडवत घातला आणि ते रामाचार्यांच्या बिराडी आले. साधकावस्थेत अनेक वेळेला खडतर त्यागापासून परावृत्त होऊ इच्छितो, परंतु सद्गुरू त्यास पुन्हा पुन्हा वळणावर आणतात. कारण सद्गुरूंना शिष्यास भवसागरातून तारून न्यावायचे असते. दुसरे दिवशी सकाळी बाळाप्पा स्वामींच्या दर्शनास आले. बाळाप्पांना पाहताच स्वामी गरजले, जे असेल ते द्या आणि चालते व्हा. बाळाप्पांनी स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानली. कानातील बिगबाळी, धोतर, कापडे, कांबळे सारे सामान त्यांनी स्वामींपुढे ठेवलं आणि स्वामींना त्यांनी नमस्कार केला. वाणिज्य सेवा त्यांना माहितीच नव्हती. वाणिज्य सेवा म्हणजे पैशाची सेवा करणे हाच त्यांचा धर्म होता. बाळाप्पांचे सर्व सामान उचलीत असताना सुंदराबाई म्हणाल्या, बाळाप्पास हांतरण्यास कांबळ तरी असू द्या हो. तेव्हा स्वामी गदगदून म्हणाले, तो तुझं कांबळे कशाला घेईल? त्याला चांगली शालजोडी मिळणार आहे. बाळाप्पा विमनस्क मनस्थितीतच होते. परत फिरावे तर स्वामी चरणानंतर अंतरतील, न जावे तर ही सुंदराबाई त्रास देते. काय करावे कळायला तयार नाही. बाळाप्पा रोज सकाळी स्वामींच्या दर्शनास येत. असेच बाळाप्पा दर्शनास येत होते. ते खाली असतानाच स्वामींनी जगन्नाथाला सांगितले, खाली कोण येत आहे त्याला आसन दाखव. त्याप्रमाणे बाळाप्पांना मृगाजीन आणि व्याघ्राजीन दाखवण्यात आले. म्हणजे बाळाप्पा जेव्हा दंडवत घालायला लागले, त्यावेळेला हरणाचं आणि वाघाचं जे आसन असतं ते त्यांना दाखवण्यात आलं. त्यावरनं बाळाप्पांनी तर्क लावला की आपल्याला अक्कलकोट सोडून जाण्याची आज्ञा नाही, येथेच साधना करावी अशी स्वामींची मनीषा दिसते. आसन घेऊन बाळाप्पा बिराडी गेले. अनुष्ठानात कोठे बसावे याविषयी बाळाप्पांच्या मनात तर्क वितर्क सुरू झाले. बाळाप्पांना रात्री हनुमंताच्या मंदिराचे स्वप्नात दर्शन घडले आणि त्यांना हा संकेत वाटला, भक्तीच्या वाटा दाखवाव्यात हनुमंतानेच. दुसरे दिवशी प्रातःकाली बाळाप्पा स्वामींच्या दर्शनास गेले. परतताना स्वामी म्हणाले, केशव असू द्या बरं. स्वामींच्या दर्शनाचा प्रसन्न वारसा घेऊन बाळाप्पा मारुती मंदिरात आले. आपल्या इष्टनामाच्या जपाचा नारा लावला. नामस्मरणाने स्वामी निश्चित सोडवतो. रोज 2 वेळा स्वामींचे प्रसन्न दर्शन घ्यावे. चित्तात स्वामींचे आसन स्थिर करावे. नामाचा जप करावा. जपाच्या तंद्रीत दिवस कधी संपत असे ते लक्षातही येत नसत. प्रसन्नपणे निद्राधीन व्हावे असा बाळाप्पांचा दिनक्रम होता. नामोच्चारापणे दुसरे तप नाही. बाळाप्पांचा हाच आचार चालू होता. मन, चित्त, विचार विवेकाच्या साम्राज्याच्या पथावरून वाटचाल करत होते. आणि एके दिवशी बाळाप्पा दर्शन घेऊन परतत होते. एवढ्यात सुंदराबाई स्वामींना म्हणाल्या, बाळाप्पा आपली सेवा सोडून देवळाच्या देवात जप करतो. त्यावर स्वामी उत्तरले, तो कुलदीपक आहे. आपले लोक 1000 कोसावर असले तरी जवळ असल्यासारखेच असतात. स्वामींच्या अशा बोलण्याने बाळाप्पांना अभय मिळाल्यासारखे वाटे. बाळाप्पा रोज गणपतीचा जप करत. काही दैनिक जप चालू असता स्वामी सन्निध असलेल्या शिवबाई नामक स्त्रीने समर्थ स्वामींना विचारले, बाळाप्पा काय करीत असतात? त्यावर स्वामी म्हणाले, अगं तो तरट विणत आहे. पुढे साधना वाढत जाऊन बाळाप्पांनी गुरु इष्ट मंत्राच्या जपात सुरुवात केली. जपात बराच काळ जाई. आता त्या शिवबाईंनी महाराजांना पुन्हा विचारलं, महाराज आता बाळाप्पा काय करतायत?
स्वामी म्हणाले, अगं आता तो कांबळे विणत आहे. स्वामींच्या या सूत्रमयी वाणीत महत्सार आहे. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय घडत असलेल्या उपासनेस भवभय हरेल, असाच त्याचा तो अर्थ होता. पुढे बाळप्पांचं आणि सुंदराबाईंचं बरंच काय काय रामायण महाभारत आहे आणि ते आपण स्वामी चरित्रातही वाचतो. त्या हारावरनं झालेलं प्रकरण आणि त्याच्यामुळे सोळाप्पांना हटवायचं प्रकरण, मग हे सगळं अंगाशी आल्याने सुंदराबाईंना हटवण्याचं प्रकरण, हे सगळ्या गोष्टी घडल्या. बाळप्पा महाराजांची ही सेवा उपासना चालूच होती. हे साधारण वर्ष 1.5 वर्षाचा सगळा खेळ चालू होता. तो काही फार डिटेलमध्ये सांगत नाहीत. आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. इथपर्यंत साधारण हे थोडक्यात आपण बघितलं, पण बाळप्पा महाराजांची जडणघडण स्वामी कशी करवून घेत होते याचा थोडक्यात हा आपण परिचय झाला. आता पुढचा आणि शेवटचा टप्पा, एक आपण पहिला टप्पा बघितला की बाळप्पा महाराजांची हिस्ट्री जी आहे, इतिहास, त्यांचं लहानपण आणि त्याच्यानंतरची अवस्था. मध्यभाग आपण पाहिला की स्वामी कसे घडवत होते बाळप्पा महाराजांना. आता पुढचा टप्पा आहे तो आपण बघूया. बाळप्पांची सेवा अगर्वत्वाने चालू होती. ते स्वची आठवण विसरल्याने खऱ्या अर्थाने संन्यासी बनले होते. त्यांनी संन्यास घेतला नव्हता, पण त्यांच्या वृत्ती मात्र संन्यासी बनल्या. कारण घ्यावा लागतो तो संन्यास नव्हे, स्वविषयी संन्यासले की तोच संन्यास. स्वामी समर्थांचा निर्याण काल समीप आला. दत्त संप्रदायाचा हा मुकुट म्हणे दृष्टिआड होणार हा विचारही असही आहे. ज्यांनी लोकांना भक्तिमार्ग दाखवला, संसारिकांची दुःख आणि दुरिते संपवली, इह परत्र सुखाचा पथ प्रशस्तपणे सूचित केला, असा महात्मा इहलोकातील लौकिकरित्या जावा ही कल्पनाच असह्य. स्वामी निर्वा करीत होते. भक्तांना प्रसाद आणि अभय देत होते. बाळाप्पाही ह्या भक्तांच्या बारीत दर्शन आणि प्रसादासाठी उभे होते. दीनपणे आणि नम्रपणे ते स्वामींना म्हणाले, स्वामी, मीही प्रसादाची वाट पाहत आहे. स्वामींनी यापूर्वीच बाळप्पांना जपाची माळ, आसन आणि झोळी दिली होती. स्वामी गंभीर झाले. जणू आपले सारे देवत्व आणि संतत्व त्यांना बाळप्पांच्या जीवनाशी संगमित करावायचे होते. त्यांनी आपल्या हातातील श्री स्वामी समर्थ ही अक्षरे कोरलेली अंगठी बाळप्पांचे बोटात घातली. ते म्हणाले, माझे शिक्कामोर्तब तुला देत आहे. माझा शिक्का यावत चंद्र दिवा करो तू पुढे चालव. स्टॅम्प ज्याला आपण म्हणतो, की तुला मी परमिशन दिली, ऑथराईज केलेलं आहे, अशा पद्धतीने. माझा तुला पोट भरून आशीर्वाद आहे. स्वामींनी बाळप्पांना स्वसन्निध बसवून घेतलं. आपले कंठातील रुद्राक्ष त्यांच्या कंठात घातला. अंगावर छाटी घातली, हातात निशाण दिलं. प्रसादपूर्ण प्राण पादुका दिल्या. मस्तकावर वरदहस्त ठेवला. एका स्वतंत्र मठाची स्थापना करून पादुकांची प्रतिष्ठापना करावी अशी आज्ञा केली. आलिंगन देऊन स्वामी म्हणाले, औदुंबर छायेत बैस. बाळप्पांनी श्रीचरणांना घट्ट मिठी मारून त्यावर अश्रूंचा अभिषेक केला. धन्यतेने बाळप्पांचे ऊर भरून आले. स्वामींनी बाळप्पांना आपणासे केले. बाळप्पा गुरुरूप झाले. गुरुबोधाची अगदी हीच अवस्था स्वामी समर्थ आणि बाळप्पांची झाली. स्वामींनी आपल्या जीवन यज्ञाचा महाप्रसाद बाळप्पांच्या हाती दिला. स्वामींनी आपली महायात्रा चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी सन 1878 पूर्ण केली. भक्तांचा प्राणसखा बाळप्पांचा सद्गुरुराज देह सोडून विदेही झाला. सगळीकडे एकच हलकल्लोळ उडाला. स्वामींचे निवासस्थान रिते झाले. भक्त काम कल्पद्रुम स्वामी निजाधामास गेले. बाळप्पांना अतीव दुःख झालं. त्यांचा दुःखभार हलका होईना. स्वामी समर्थांच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यातील अश्रू खंडेनात. श्री बाळप्पा महाराजांना स्वामींचा दीर्घकाळ सहवास लाभला होता. त्यांच्या छायेखाली बसून त्यांना शांती लाभली होती. स्वामींनी बाळप्पांवर मातृवत निर्व्याज प्रेम केलं होतं. स्वामींची जातीच कळवळ्याची होती. बाळप्पांना स्वामींच्या महानिर्याणानंतरचा काल अत्यंत असह्य होऊ लागला. स्वामींच्या आज्ञेनुसार ते निरशन व्रत करीत. त्यांचे मनी सतत स्वामींचा आठव असे. स्वामींच्या वियोगाने त्यांना मरणप्राय दुःख होई. रात्रंदिवस स्वामींचं ध्यान आणि गान चाले, परंतु स्वामींची सगुण मूर्ती समोर नसल्यानं त्यांची अवस्था अत्यंत करुणामय झाली होती.
एकदा ब्रह्मसुखाच्या रूपाचा चटका लागल्यावर साधकाची अवस्था कशी होते हे वर्णनापलीकडे आहे. साधकाची सर्वात मोठी गोड अवस्था म्हणजे प्रेम विरह अवस्था. याच अवस्थेत सद्गुरूंचे अंतर्दर्शन घडत असते. बाळप्पांची ही अवस्था पाहून स्वामींचे हळुवार हृदय गहिवरले. बाळप्पांच्या पुढ्यात स्वामी खडे झाले. बाळप्पा, मी तुझ्या जवळच आहे. मी ज्या तुला पादुका दिल्या आहेत तेथे मी प्रत्यक्ष चैतन्य रूपाने वास करीत आहे. यापुढे त्याद्वारेच मी तुझी सेवा स्वीकारेन. शरीराने मी दूर असलो तरी तुझ्याद्वारा मीच कार्य करणार आहे. तू केवळ निमित्त मात्र आहेस. पादुकांच्या द्वारा माझी दाही दिशा फिरवून लोकसंग्रह कर. दत्त संप्रदाय जतन करून वाढव. झालं, संपलं. स्वामी आले आणि तसं गेलेही. त्यांचे विहरणे संपले. बाळाप्पांचा विरहही मंदावला. त्या ठिकाणची माती कपाळास लावली आणि बाळाप्पा महाराज उठले. त्यांनी स्वतः जवळ असलेल्या पादुका बाहेर काढल्या. आता रोज त्यांची पूजा घडू लागली. आरती नैवेद्य होऊ लागला. आता स्वामी आणि बाळाप्पा यामधील द्वैताचे अंतरच मिटलं. स्वामींच्या महानिर्याणानंतर बाळाप्पा महाराजांनी दत्त धर्माची पताका सतत स्वामींच्या महानिर्याणानंतर बाळाप्पा महाराजांनी दत्त धर्माची पताका सतत 32 वर्ष जतन करून वाढवली. हे त्यांचे लोकोत्तर कार्य म्हणजे एक महान यज्ञच होय. आणि त्यांच्या या कार्याचे दर्शन म्हणजे एक धर्म संकीर्तनच होय. बाळाप्पांच्या मातोश्री मृत्यूशय्येवर होत्या. मातेच्या आजाराची वार्ता त्यांच्या कानी आली. मातेला अंतिम नमस्कार करावा असं बाळाप्पांना वाटलं आणि मातेचे दर्शन व्हावे या इच्छेने बाळाप्पा महाराज निघाले. परंतु अक्कलकोटहून निघून हावेरीचा रस्ता धरताच त्यांना सर्वत्र काटेरी कुंपण दिसू लागले. पुन्हा पुन्हा सर्वत्र तेच दिसू लागल्याने शेवटी समर्था, तुझीच इच्छा असं म्हणून त्यांनी आपल्या माऊलीला तेथूनच नमस्कार केला. लवकरच मातेने इहलोक सोडल्याची वार्ता महाराजांच्या कानी आली. तथापि या प्रसंगानंतर महाराज दक्षिण प्रांती कधीच गेले नाहीत. त्यांचा सारा शिष्य संप्रदाय आणि उत्तर प्रांती आणि महाराष्ट्रातच आहे. आता बाळाप्पा महाराजांचं स्वामी महाराजांच्या नंतरचं कार्य तीही महती आपण समजून घेऊया. समर्थांच्या आज्ञेनुसार यानंतर महाराजांनी जवळजवळ 3 तप म्हणजे 32 वर्षांचा विपुल लोकसंग्रह केला. परिसरात आला तो महाराजांच्या कृपेने पुनीत पावन झाला. आपल्या सद्गुणाने त्यांनी दुसऱ्यांच्या उणीवा पुऱ्या केल्या आणि त्यानंतर त्यास पावन केले. स्वतःच्या अंगी असलेले अमोप तपसामर्थ्य, पाठीशी सातत्याने वावरत असलेले समर्थांचे कृपाबळ यामुळे महाराज जेथे जात तेथे त्यांचे प्रचंड स्वागत होई. दुःखितांची दुःखे सरकत, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी या सर्वांना समाधान प्राप्त करून देणे हा महाराजांचा जीवन यज्ञ. पापी, दुराचारी आणि तार्किक या सर्वांनी महाराजांकडे यावे. गुंडांपासून रांडांपर्यंतच्या सर्व समाजातील सर्व थरातील मंडळी महाराजांच्या दर्शनास येत आणि सर्वांना कृतार्थतेचा प्रत्यय येत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महाराजांनी समर्थांचा धर्म पोहोचवला. त्यांचा विचार आचार दूर सुदूर प्रस्थापित केला. अगदी बंगाल, बिहार, ओरिसा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही त्यांनी संचार केला. अविश्रांत परिश्रम करून हजारो लोकांना त्यांनी परमार्थाचा सत्यपथ दाखवला. स्वतःच्या आचरणाने त्यांनी जनसामान्यांवर अभूतपूर्व अशी छाप पाडली. देश पर्यटनाच्या निमित्तानं महाराजांनी नगरे, द्वारे, घरे धुंडाळली. देशप्रीती, लोकप्रीती पाहिली. धर्माचा आणि कर्माचा व्यवहार पाहिला. सुजनांचा विचार आणि आचार पाहिला. तार्किकांचा विवेक धुंडाळला. निंदकांची वृत्ती तपासली आणि दुराचार्यांचे मन आणि पापी मंडळींची क्रिया सुद्धा निहाळली. या महान संप्रदायाचा प्रचार महाराजांनी जीवनभर केला. अनेक ठिकाणी मठाची स्थापना करून धर्मज्योत अखंड तेवत ठेवली. हाच भक्तीचा शांत नंदादीप हजारोंचे जीवन उजळीत आहे. महाराजांचा संचार आणि लोकसंग्रहातील त्यांच्या स्वानुभवाचा प्रत्यय मोठा भावस्पर्शी आहे. त्यांचा मीपणा संपला होता. त्यांच्या अहंकाराने व्यापकत्व पत्करले होते. जेथे मुरले मीपण तेथे अनुभवाची खुण या समर्थांच्या उद्गाराचा प्रत्यय महाराजांच्या जीवनात अखंडपणे नांदला. सन 1899 साली महाराज कोल्हापूरला गेले होते. परिसरातील अनेक भक्तजन दर्शनासाठी आले. येथेच श्रींच्या पादुकांवर चांदीचा पत्रा चढवण्यात आला. यावेळी अनेक लोक महाराजांच्या शिष्य परिवारात सामील झाले.
प्लेगने किसम आजारी होता, तो इहलोकाची यात्रा संपवणार होता. महाराजांच्या अंगाऱ्याने त्याला गुण आला. सर्वत्र महाराजांच्या मोठेपणाचा डंका वाजला. धर्माची मशाल घेऊन संत संसारांच्या बाजारी उभे असतात, ते भक्तांना अभय देऊन सांगतात. प्रभू दत्तांच्या पादुका आणि स्वामी समर्थांची चरण चिन्हे घेऊन 1916 सालच्या सुमारास महाराज पुन्हा करवीर नगरी आले. संतांचे दत्तात्रयांचे भिक्षास्थान आहे. संतांचे संचरण मांगल्यातून मांगल्याकडेच होत असते आणि कोल्हापूर हे भगवान दत्तात्रयांचे भिक्षास्थान आहे. महाराजांचा मुक्काम स्वामी भक्त श्री कृष्णाजी पंत घाणेकर यांच्याकडे होता. कृष्णाजी पंत देवाघरी गेले, पण त्यांची 3 विद्या विनय संपन्न मुले घरी होती. वामन, दत्तात्रय आणि रामचंद्र अशी त्रिमूर्ती घाणेकरांच्या घरी नांदत होती. पितृछत्र नाहीसे झाल्यामुळे तिघेही नोकरीच्या शोधात होते. महाराजांनी त्यांना एके दिवशी सांगितले, तुम्ही नोकरीचा शोध करू नका, तुमच्या हातून स्वामी सेवा घडणार आहे. सर्वांना आश्चर्य वाटलं, तथापि त्यांची सद्गुरुचरणी नितांत श्रद्धा होती. त्याच रात्री निद्राधीन असताना प्रभू रामचंद्राच्या मुखातून विकल्प धरू नका, भाजीपाला रेट आहे, असे वाक्य बाहेर पडले. तिघाही बंधूंनी विचार केला आणि मार्गदर्शनासाठी हे बंधुत्रय कुंभार गल्लीतील दत्त महाराजांकडे गेले. नमस्काराचा विधी संपताच महाराज उद्गारले, विकल्प धरू नका. आणि सर्वांना आश्चर्य वाटलं. तिघांनाही मार्गदर्शन झालं आणि तिघांनीही घरादारावर तुळशीपत्र सोडून स्वामी कार्य करण्याची इच्छा बाळप्पा महाराजांकडे बोलून दाखवली. महाराजांनी या बंधुत्रयांना प्रथम भिक्षा मागण्याची दीक्षा दिली. अहंकार संपवण्याची ही प्रथम कक्षा आहे. पुढे बंधुत्रय महाराजांचे समवेत असत. सेवा धर्माचे जागरण घडत होतं. नित्य नूतन देश, वेश आणि भावभक्तीचे दर्शन घडत. संचारानंतर महाराज अक्कलकोटी आले. अक्कलकोटच्या मांगल्याला स्मरून अश्विन वद्य द्वादशीस तिघा घाणेकर बंधूंपैकी रामचंद्रांनी आपला देह समर्थांच्या चरणी वाहिला. शरीराची माती श्री गुरूंच्या पदचिन्हाने मिळवून टाकली. काही दिवसानंतर महाराजांनी दत्तात्रय आणि वामनास जवळ बोलावले. बाळांनो, आता तुम्ही धर्मकार्यार्थ बाहेर पडा. झाडाखाली झाड वाढत नाही. तुमच्या हातून स्वतंत्र मठ स्थापन होणार आहे. सद्गुरूंची ही वाणी बंधुद्वयांनी झेलली आणि महाराजांचा आशीर्वाद घेऊन दोघाही बंधूंनी अक्कलकोट सोडले आणि थेट पुण्यास येऊन थांबले. स्वामींची सेवा, पूजा अर्चा सुरू झाली. भक्तांची मांदियाळी जमू लागली. बंधुद्वयांचे घराजवळ श्री गोडबोले राहत होते. त्यांच्या मातोश्री एके दिवशी भल्या पहाटे प्रभू रामांना आळवून दळीत होत्या. पहाटेची वेळ आणि त्या माऊलीस किंचित डुलकी लागली. तेवढ्यात कानी आवाज आला, अगं झोपलीस काय, उठ, तुझ्या शेजारी अक्कलकोट आलाय. माऊलीला नेमकं कळलंच नाही की नेमकं काय झालंय. पण थोड्याच दिवसात त्यांच्या घराच्या शेजारी स्वामी महाराजांचा सुंदर साठ असा मठ स्थापन झाला आणि प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी येऊन ती गोष्ट पूर्ण केली. मठाचं बांधकाम चालू होतं. अडचणींचा डोंगर गुरुकृपेने पार पडत होता. एक गुरुवारची घटना. भर दुपारी एक वृद्ध तपस्वी आला. मुखावर असामान्य तेज होते. त्यांनी त्या बंधुद्वयांकडे दृष्टिक्षेप केला आणि अभय दिले, श्रावण मासी मठ पुरा होईल. मी प्रसादास उपस्थित राहीन, चिंता करू नका. दिवस ठरल्याप्रमाणे श्रावण मासी मठाचं बांधकाम पूर्णवलं. श्री दत्तप्रभूंची सुंदर मूर्ती मठामध्ये विराजमान झाली आणि प्राणप्रतिष्ठेचा विधी झाला. वेदमंत्राने अवघा परिसर दुमदुमला. अन्नदान महाकाला झाला आणि तो तपस्वी प्रसाद घेऊन गेला. तदनंतर त्याचा तपास केला होता, तो हाती आला नाही. ही स्वामी समर्थांची दया आणि कायाही तपस्व्याच्या रूपाने आली असावी. बाळप्पा महाराजांचे हे भव्य स्वप्न साकारलं गेलं होतं आणि या बंधुद्वयांना आनंदाचं भरत आलं. आजही हा मठ पुण्यामध्ये स्थित आहे. दुसरे जे आहेत त्यांनी चिंचवडमध्ये ताथोडे या गावामध्ये जे आहेत ते आजही तिथे. त्यानंतर आता आपण जे गुरु मंदिर अक्कलकोटला पाहतो त्याचा थोडासा इतिहास बघूया आणि मग आपण शेवटाकडे जाऊया. आपली वेळ पूर्ण होत आली आहे. मुंबईचे नामांकित कायदे पंडित सर चिमणलाल सेटलवाड हे एकदा अतिशय आजारी होते. त्यांच्यावर अनेक इलाज झाले, परंतु कशानेही गुण आला नाही. सर्वजण हताश झाले. मानवी प्रयत्न थकले. त्यावेळी सुयोगाने महाराजांचा मुक्काम मुंबईला होता. सेटलवाडांचे परमस्नेही श्री विष्णुपंत पालवणकर
यांनी महाराजांसमोर सेटलवाडांचे प्रकृती संबंधी चिंता व्यक्तवली. महाराजांनी सहजवाणी सिद्धवाणी आकारली, काळजी करू नका, स्वामी समर्थांच्या कृपेने सारं बरं होईल. आणि खरंच काही दिवसांनी सेटलवाडांची प्रकृती ठीक झाली. त्यांना न्यावयास आलेला काळपुरुष परत गेला. या प्रसंगाने सेटलवाड महाराजांचे निस्सीम उपासक बनले. त्यांनी अक्कलकोट येथील बाळप्पा महाराजांचे मठातील सुंदर गाभारा बांधून दिलाय. महाराजांच्या या किंवा अशा अनेक कृतीत एक मोठा गुरुतत्वाचा ठसा आहे. आपलं कर्तृत्व ते नेहमी स्वामी समर्थांकडे सोपवून मोकळं होतात. स्वतःचे कर्तृत्व जणू त्यांना नाहीच. गुरूंच्या जय जयकाराचे वर्म हेच उचित धर्मकर्म ही त्यांची मनीषा गुरु आदराची अत्युत्तम निशाणी आहे. त्यांची सर्वत्र कर्तृत्वता गुरुकृपेची असल्याने त्यांना अहंकार शिवू शकला नाही. लोकसंग्रहासाठी महाराज संचार करीत. ते ज्या ज्या गावी जात तेथे सकाळी 3 वाजल्यापासून पूजा अर्चा सुरू होई, दुपारी अन्नदान होई, भक्तांच्या भेटी गाठी, चर्चा विमर्श इत्यादी कार्यक्रम होत आणि सायंकाळी आरतीनंतर महाराज प्रवचन करत. महाराजांचे प्रवचन म्हणजे साक्षात प्रेमभक्तीचा पाठपुरावा. स्वामी समर्थांचे गुणवर्णन सुरू झालं की महाराजांचं भान हरपत असत. समर्थांचे कंठरवाने गुणगान करणे हा त्यांच्या आवडीचा विषय. समर्थांची जीवन साधना आनंदपूर्ण होती. त्यांचे सामर्थ्य दयेतून प्रकट होत असे. त्यांची विदेही अवस्था दिनांचेसाठी अवतरली होती. स्वामी समर्थांचे चरित्र वाणीत आणि लेखणीत साठवता येत नाही. महाराजांचा मुक्काम मूर्तिजापूर या ठिकाणी होता. तेथे नारायणराव जमादार नावाचे एक थोर धनपती होते, परंतु त्यांच्या संसारी पुत्र रत्न नव्हते. त्यामुळे त्यांना संसार म्हणजे वैराण वाळवंट वाटे. ते महाराजांच्या दर्शनास येत. महाराजांचे मन भक्त हृदयाचे चिंतन ग्रासलं. त्यांनी नारायणरावांना पुत्रवान व्हा असा आशीर्वाद दिला. आशीर्वादातील शक्ती आकारास आल्याने नारायणरावांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्यांनी महाराजांच्या चरणांचा आश्रय देहपातापर्यंत सोडला नाही. मूर्तिजापूर येथे त्यांनी स्वामी समर्थांचा मठ स्थापन करून संप्रदायाची वाढ केली. महाराजांचा मुक्काम छत्तीसगड विभागातील बिलासपूर येथे होता. दर्शनासाठी असंख्य स्त्री पुरुष येत असत. संतांच्या आगमनाने सगळीकडे हर्ष दाटत. महाराजांनी बाळप्पा महाराजांनी अनेक ठिकाणी मठ स्थापन केले, पण तोपर्यंत अक्कलकोटात आज आपण जे गुरु मंदिर पाहतोय ते तोपर्यंत अस्तित्वात नव्हतं. बाळप्पा महाराज जे एका छोट्याशा घरात राहायचे, तिथं तोपर्यंत सगळा कार्यक्रम महाराजांचा चालायचा. अक्कलकोटी महाराज स्वामींच्या समाधी मंदिराचे पिछाडीस एका खोलीत राहत. हळूहळू लोकसंग्रह वाढला, भक्तांचा समुदाय वृद्धिंगत झाला, सेवेकऱ्यांची दाटी झाली आणि जागा अत्यंत अपुरी पडू लागली. दत्त जयंती आणि स्वामींच्या पुण्यतिथी समयी आजूबाजूच्या सर्व घरात लोक थांबत, पण तीही जागा अपुरी पडू लागली. या समयी विपुल अन्नदान होई, भजन पूजन कीर्तन आणि प्रवचनांनी परिसर दुमदुमून जाई. भक्तांची आणि परस्थळातील लोकांची आवक वाढली. तेव्हा लोकांनी संस्थांच्या राजेसाहेबांना जागा देण्याची विनंती केली. ती विनंती मान्य होऊन श्री दाजेबा भोसले यांच्या परसाची जागा मठास मिळाली आणि या प्रशस्त जागेत मोठा सुंदर मठ आज उभा आहे. मठाचा प्रशस्त सभामंडप दानशूर जमादार मूर्तिजापूर इथला यांनी बांधलेला आहे आणि मठाचा गाभारा मगाशी म्हटल्याप्रमाणे श्री सेटलवाड यांनी बांधला आहे. संस्थांचे कारभारी श्री विठ्ठल टिकाजी सिंहासनावर चैतन्य पादुकांची गुरुस्थापना संस्थापना करण्यात आली. आज हा मठ श्री बाळप्पा महाराजांची कीर्ती जागवीत उभा आहे आणि त्यांच्याच धर्मकीर्तनासाठी सज्ज आहे, चैतन्यशील आहे. मठात कधीच काही कमी पडत नसत, परंतु एकदा असं घडलं. दुसऱ्या दिवशी समर्थांची पुण्यतिथी होती. मठात तर काहीही सामुग्री शिल्लक नव्हती. सकल सेवकांना चिंतन ग्रासलं. महाराज सहजतेने म्हणाले, अरे स्वामींना सर्व काळजी आहे, सर्व तयारी आपोआप होईल. आणि आश्चर्य असं की सायंकाळपर्यंत सारा मठ सामानाने भरून गेला. पुण्यतिथीच्या दिवशी हजारो भक्तजनांनी प्रसाद घेतला. प्रसाद कसला हो, महाप्रसाद असतो, कमी कसा पडावा. असा स्वामींचा प्रसाद महाकाल आहे. त्यातून कधीही कोणीही विनमुख जाणार नाही अशी निस्पृहता यांनी उदंड आणि अखंडपणे आचरली. महाराजांचे एक भक्त श्री गोपाळबा ग्रामोपाध्ये यांनी एकदा उत्सवाच्या वेळी एक डब्बू पैसा सापडला. तो त्यांनी कमरेला लावला. महाराज त्यांना नेहमी सांगत, अरे गोपाळा, दुसऱ्याचा एकही पैसा घेऊ नये बरे. परधन मानो
थुक बराबर अशी वृत्ती असावी, पण ऐकतंय कोण? त्याच दिवशी गोपाळरावांचे 2 रुपये हरवले. गोपाळरावांनी महाराजांची क्षमा मागितली. घटना लहान असली तरी त्यात महाराज आचाराचा आविष्कार झालेला असतो. भगवान दत्तप्रभूंच्या जन्मतिथीचा महोत्सव मोठ्या हर्षाने चालू होता. पारण्याचा दिवस, समाराधना झाली, अन्नसंतर्पण पाने पडली. ऐनवेळी प्रसादास फार लोक आले. प्रसाद कसा पुरणार अशी व्यवस्थापकांना धास्ती वाटू लागली आणि महाराज काशीनाथ भटास म्हणाले, स्वामींना सर्व काही काळजी आहे, अरे चिंता कशाची करताय? महाराजांनी अन्नावर श्री समर्थ स्वामींची छाती टाकली, पाने वाढली. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे असा गजर झाला आणि अक्षरशः पंक्तीच्या पंक्ती उठल्या. अन्न एकही कमी पडलं नाही. अशा अनेक लील्या या बाळप्पा महाराजांच्या चरित्रात अनेक वेळा घडत गेल्या. निसर्गातील शक्तीचे आणि व्यवहारातील घटनांचे संतांना आगाऊ भान असते. एकदा दत्त जयंतीच्या महोत्सव संपल्यानंतर मुंबईची मंडळी परतण्यासाठी निरोप मागू लागली. गुरुवारचा दिवस होता. महाराज म्हणाले, आज गुरुवार आहे, तुम्ही आज जाऊ नका. गुरुघर गुरुवारी सोडू नये. सायंकाळी भजन पालखी होईल आणि नंतर जा. लोकांना सांसारिक अडचणी होत्या. मंडळी महाराजांचा निरोप घेऊन निघाली. बैलगाड्यांनी सर्वजण स्टेशनवर जाण्यास निघाले आणि रस्त्यातच गाडीची घाव मोडली. फजिती झाली. गाडीही चुकली. मंडळींनी स्टेशनवरच भजन केले. महाराजांची मनोमन क्षमा मागितली. महाराज एकदा श्री गोपाळराव ग्रामोपाध्यायांना सहज म्हणाले, तू कीर्तनकार होशील. आणि काही दिवसांनी ते खरोखरच पट्टीचे कीर्तनकार झाले. कीर्तनाने त्यांनी स्वामींचा धर्म जीवनभर जगविला आणि जागवला. सो बाळप्पा महाराजांनी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अशाच उत्तरोत्तर घडवत राहिल्या. आणखीन एक काही प्रसंग की शिकवण जी असते संतांच्या विचारातून, हे सगळं स्वामी महाराजांच्या महानिर्वाणानंतरचं कार्य आहे. महाराजांच्या हातात माळ होती जी स्वामींनी त्यांना दिली होती. त्यातील मणी हळूहळू सरकत होते. मध्येच महाराज गाभाऱ्यात जाऊन आले. स्वामीरायांशी त्यांनी कदाचित हितगुज केला असावा. त्यांचाही निरोप घेतला असावा. श्री गंगाधर महाराज आदी प्रभृती भक्तगण खिन्न वदनाने हे सारे अवलोकन करीत होते. सारा निसर्गच आज आसवे ढाळीत होता. महाराजांचा आवाज मंदावला होता. पहिलं तेरी दत्तप्रभू उभे आहेत. ते महाराजांना कंठरवनाने पुकारित असावेत. आवाजातील क्षीणता क्षणोक्षणी वाढत होती. भक्तांकडे दृष्टीफेक करून महाराजांनी भाविकांना अभयदान दिले. अरे मी कोठेच जाणार नाही. या आसनावरून उठेल आणि आता जाऊन बसेन. अभयदानासाठी महाराजांचा कृपाकर झाला. मुखातून श्लोक उमटला. जणू त्यांच्या जीवन यज्ञाचे पसायदानच. भक्तांनी कानांचे पदर पसरले. उपासनेला दृढ चालवावे. भूदेव संतांसी सदा लवावे. सत्कर्म योगे वय घालवावे. सर्वांमुखी मंगल बोलवावे. असा मंगल मंत्र उच्चारला. दृढ भक्तिभाव धारण करा. प्रगाढ चिंतन करा. भूदेवांशी संतांशी नम्रतेने विनयाने वागा. सारा जन्म सत्कर्मात घालवा. वाचेने मंगल बोलवा. सगळीकडे मांगल्यच आहे. तुमच्याही हृदयात दाटे. महाराजांच्या जीवन यात्रेचा हा प्रसाद आहे. त्यांनी जीवनभर केलेल्या खडतर तपश्चर्येची ही फलित गाथा आहे. साधकांच्या उपासनेची त्यात खुणगाट आहे. साधकांनी कसे असावे, कसे वर्तावे, कसे वागावे, कसे बोलावे आणि बोलवावे याचा संदेश आणि निरोप या एकाच श्लोकात अवतरला आहे. महाभारताचा आवाका जसा एका श्लोकात सांगतात, तद्वत महाराजांच्या महान गुरुभक्तीचा, विशाल संप्रदायाचा आणि विरागतेचा, वैराग्याचा, दयेचा आणि दत्तानुगामी भक्तिपंथाचा स्त्रोत या एकाच श्लोकात अभिप्रेत आहे. आता महाराजांची दृष्टी स्वामींच्या चरणावर स्थिर झाली. प्रणवनाद झाला. श्लोक मुखावाटे उमटला. नाम महाचिंतनात सारे शरीर स्थिर होते. त्यांचे पंचप्राण प्राणतत्वात विलीन झाले. महादेव जगदीश्वरांशी एकरूप झाला. चैतन्य अचेतनात रूपांतरित झाले. श्री महाराजांच्या महानिर्याणाची वार्ता वायुवेगाने सगळीकडे पसरली. भक्त भावुकांच्या झुंडीच्या झुंडी मंदिराकडे चालल्या. गावाच्या आणि परगावाच्या लोकांचे थवे मठाकडे आले. महाराजांच्या महायात्रेचा मंगल सोहळा ज्यांनी पाहिला ते धन्य होत. महाराजांचे पार्थिव देहास स्नान घालण्यात आले. रेशमी छाटी नेसवण्यात आली. अंगावर भरजरी शाल घातली.
अंगावर असंख्य पुष्पहार रोळत होते. साऱ्या परिसरात खिन्नता झाली होती. महाराजांचा देह लाकडी विमानात ठेवण्यात आला. जय जयकारात मिरवणूक निघाली. सागरालाही लाजवील अशा विशाल जनसागर महायात्रेत सामील झाला होता. भजन आणि नामस्मरण चालू होते. मठात महापूजा झाली. सर्वांनी या महातेजाचे एकवार डोळे भरून दर्शन घेतले. महाराजांच्या नावाचा गगनभेदी जय जयकार झाला. तयार केलेल्या गुहेत त्यांचा देह ठेवण्यात आला. समर्थांच्या पादुकांच्या खाली जी गुहा करण्यात आली तिथेच महाराजांना समाधी देण्यात आली. श्री गुरुभक्ती जीवनभर आचरून शेवटीही आकारली. समाधी गुहेत केशर कस्तूर चंदन ठेवले. नंदादीप शांतपणे तेवत होता. पुन्हा एकवार महाराजांच्या नावाचा जय जयकार झाला आणि गुहेचा चिरा बंद करण्यात आला. मध्ये एक भाग सांगण्याचा विसरून गेला की उत्तरार्धाच्या काळात श्री बाळप्पा महाराजांनी संन्यासाश्रम स्वीकारला आणि संन्यासाश्रम स्वीकारल्यानंतर श्री ब्रह्मानंद महाराज असं नामकरण त्यांचं झालं. श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या गगनभेदी जय जयकाराने अवघे आकाश दुमदुमून गेले. वरुणराजही 2 अश्रू झाळून गेला. साऱ्या पंचमहाभूतांनी महाराजांना नमन केले. एका भक्ताचा विश्वात्मा झाला. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बाळप्पा महाराजांनी स्वामींच्या सेवेत घडवल्या.